आज आपण नात्यात गुंतण्यापेक्षा समोरच्यावर हक्क गाजवायला जास्त बघतो. पॉझेसिव्हनेसला आपण प्रेमाचं नाव देतो, पण खरं तर ते आपली भीती असते. भीती समोरचा माणूस मला सोडून तर जाणार नाही ना? भीती माझ्यापेक्षा कुणीतरी चांगलं त्याच्या आयुष्यात आलं तर. आणि या भीतीपोटी आपण समोरच्याचा फोन चेक करतो, त्याच्या पासवर्डची मागणी करतो आणि नकळत त्या नात्याचा पिंजरा करून टाकतो. पण याच वेळी इतिहासाच्या पानांवरून एक नाव उमटतं, राधा. जरा विचार करा, कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेला. फक्त गेलाच नाही, तर तिथे जाऊन त्याने रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याशी विवाह केला. अशावेळी आपण काय केलं असतं? संताप, रुसवा आणि आयुष्यभर स्वतःला आणि त्याला दिलेले शाप. पण राधेने काय केलं? तिला कधी इन्सिक्युरिटी वाटली का? नाही. राधेला माहीत होतं की कृष्ण शरीराने कुठेही असला, कुणाशीही असला, तरी कृष्णाच्या अणुरेणूत फक्त आणि फक्त राधाच आहे. राधेचा विश्वास स्वतःच्या प्रेमावर होता. तिचं प्रेम इतकं अथांग होतं की तिथे दुसऱ्या कुणाला जागाच उरली नव्हती. राधेने आपल्याला शिकवलं की प्रेम म्हणजे समोरच्याला बांधून ठेवणं नाही, तर त्याला मुक्त करणं आहे. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य, पिंजरा नाही. जर तुमचं प्रेम खरं असेल तर त्याला परत तुमच्याकडे येण्यासाठी कोणत्याही साखळदंडाची किंवा पावतीची गरज नसते. आज आपल्याला स्वतःला विचारायची गरज आहे, आपण आपल्या जोडीदारावर संशय घेतोय की आपल्या स्वतःच्या प्रेमाच्या ताकदीवर आपल्याला शंका आहे? जेव्हा तुमच्या मनात समोरच्याबद्दल पूर्ण विश्वास असतो, तेव्हा कोणतीही तिसरी व्यक्ती किंवा कोणतीही परिस्थिती तुमचं नातं तोडू शकत नाही. समोरच्याला जागा द्या, त्याला श्वास घेऊ द्या, कारण जे उडून पुन्हा तुमच्या हातावर येऊन बसेल तेच तुमचं खरं प्रेम. लक्षात ठेवा, ज्या नात्यात राधाभाव आहे तिथे संशयाला जागाच उरत नाही. हा विचार तुम्हाला कसा वाटला? तुमच्या नात्यात तुम्ही स्वातंत्र्याला किती महत्त्व देता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या अनुभवांतून कदाचित कुणाचं तरी कोलमडणारं नातं सावरलं जाईल. स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवायला शिका. भेटूया पुढच्या भागात. राधे राधे.